So, good evening, all dear friends. So far as today's webinar is concerned, our topic is art of cross-examination. Now, art of cross-examination, we are going to talk about in criminal trials today because it is a 30 minutes webinar. And as all of us know that it is called as a art. So every time we called it as a art of cross examination. So art जी आहे ती it cannot be a limited up to half an hour webinar किंवा ओव्हरनाईट आपल्याला ती आर्ट येईल अशी आपण अपेक्षा धरू शकत नाही. बट हॅव्हिंग सेड दॅट आपल्याला नेमकं कन्सेप्च्युअल क्लिअरिटी क्रॉसची बऱ्याचदा असत नाही असं निदर्शनास आलं. व्हॉट इज दिस कन्सेप्च्युअल क्लिअरिटी इन रिस्पेक्ट ऑफ क्रॉस एक्झामिनेशन? So, while cross-examining any witnesses or cross-examination in the criminal trial or criminal cases, you should understand the foundational aspect of the cross-examination. Now, बरेच आपले ग्रुप्स आहेत, त्या ग्रुप्समध्येही काही ग्रुपमध्ये पोल घेण्यात आला होता. त्याच्यात कळालं की काही लोक जे आहेत दे आर लॉ स्टुडंट ऑल्सो. सो फॉर एज दॅट स्टुडंट पर्स्पेक्टिव्हनी आपण जर बघितलं तर बिफोर अंडरस्टँडिंग द फाउंडेशनल aspect of the cross examination, we should understand की when this cross examination stage comes, ही क्रॉस एक्झामिनेशनची स्टेज कधी येते क्रिमिनल प्रॅक्टिसमध्ये? जर सपोज नाउ वी आर डीलिंग विथ द सिरियस ऑफेन्सेस विच आर कॉग्निजिबल इन द नेचर, FIR गेट टू बी रजिस्टर्ड. आता एखादा कॉग्निजिबल ऑफेन्स जर झाला तर काय होतं? देन डेफिनेटली की आफ्टर कॉग्निजिबल ऑफेन्स हॅज बीन कमिटेड, FIR केम टू बी रजिस्टर्ड. Now, FIR came to be registered after registration of the. What is this FIR? FIR is the first document in the criminal case, in the serious matters where the offense is cognizable nature. Now, आता ह्या FIR मध्ये फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट आपण असंही म्हणतो की FIR इज नॉट अ इन्सायक्लोपीडिया. दॅट मीन्स की FIR मध्ये छोटे छोटे सगळ्याच गोष्टी आल्या पाहिजे. इट इज नॉट इम्पॉर्टंट. मग मग FIR, what FIR does in the criminal cases? It gives the direction to the investigation machinery to investigate into the proper manner. की मी आता बाहेर जाताना ऑफिस मधून एखादा क्राईम होताना बघितला अँड आय रिपोर्टेड दॅट क्राईम टू द पोलीस स्टेशन. पोलिसांना प्रथम वर्दी मिळाली, प्रथम इन्फॉर्मेशन मिळाली आणि ती प्रथम इन्फॉर्मेशन घेतल्यानंतर दॅट रिड्युस्ड इन द रायटिंग अँड पोलीस हॅव स्टार्टेड द इन्व्हेस्टिगेशन. So that is a direction to the investigation. That is the first information. So after registration of the FIR, we come to the stage of investigation. So what is mean by investigation? Investigation is nothing but a collection of the evidence. So during the investigation, this investigating authority, that means police authority, they collects the evidence in respect of that particular crime. Now, what is evidence? आपण नेहमी म्हणत असतो की येस, एनी केस बिफोर द कोर्ट ऑफ लॉ, क्रिमिनल, इट मे बी सिव्हिल, इट इज गोइंग टू बी प्रूव्ड बाय वे ऑफ एव्हिडन्स. आता ती जर एव्हिडन्सने प्रूव्ह होणार असेल तर मला कायद्याचा विद्यार्थी म्हणून हे कळालं पाहिजे की अरे व्हॉट इज एव्हिडन्स इन प्रॅक्टिकल पर्स्पेक्टिव्ह. मग मी एव्हिडन्सची व्याख्या जर बघितली तर मला कळेल की अरे एव्हिडन्स कॅन बी categorized in two bigger categories, that may be oral evidence, that may be documentary evidence. मग आता ओरल एव्हिडन्स असतो, डॉक्युमेंटरी एव्हिडन्स असतो. नाउ डेज इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आर ऑल्सो इन्क्लुडेड इन द डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. म्हणजेच आता इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स हा सुद्धा इक्वेट केला गेलाय डॉक्युमेंटरी एव्हिडन्स बरोबर. मग ओरल एव्हिडन्स म्हणजे काय? वेगवेगळे साक्षीदार असतात. सपोज विल टेक अ एक्झाम्पल दॅट ABC या तिघांनी मिळून दे हॅव कमिटेड अ मर्डर ऑफ डी आणि त्यांनी डीचा मर्डर कमिट केला. नाउ वेदर ABC कमिटेड द मर्डर ऑफ बी, इट इज द फॅक्ट इन इश्यू. ही काय झाली आपल्याकरता? फॅक्ट इन इश्यू, बिकॉज दॅट इज अ डिस्प्युटेड फॅक्ट. इट इज अ ॲलिगेशन ऑन A, B अँड C दॅट दे हॅव कमिटेड अ मर्डर ऑफ डी. त्यांनी डीचा मर्डर केला हे त्यांच्यावर ॲलिगेशन आहे. आता हे ॲलिगेशन प्रूव्ह करायचं, हे कसं प्रूव्ह करावं लागणार प्रॉसिक्युशनला? प्रॉसिक्युशन हॅज टू प्रूव्ह बाय वे ऑफ एव्हिडन्स. आता हे एव्हिडन्स द्यावं लागेल. प्रॉसिक्युशनला का प्रूव्ह करायचं तुम्ही म्हणाल? म्हणून की वाईल डुईंग द क्रिमिनल प्रॅक्टिस यू शुड अंडरस्टूड ऑर यू शुड मेक अंडरस्टूड युअर सेल्फ विथ द फाउंडेशनल आस्पेक्ट. दॅट इज, आपल्याला मग तो वाक्य आठवतं की लेट 10 गिल्टी 100 गिल्टी बी एस्केप बट वन इनोसंट शुड नॉट बी हँग.
Then we will come to the foundational aspect, that is presumption of innocence. Every human being, not only accused, Honorable Supreme Court goes to the extent and say that की presumption of innocence is the right of every human being. म्हणून every accused is presumed to be innocent until he proves to be guilty. मग आता प्रॉसिक्युशनला जर त्यांची केस प्रूव्ह करायची आणि ती जर एव्हिडन्सने प्रूव्ह करायची, तर प्रॉसिक्युशन कुठल्या प्रकारचा एव्हिडन्स घेऊन येणार आहे? दॅट एव्हिडन्स विच हॅज बीन कलेक्टेड बाय द इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर ड्युरिंग द इन्व्हेस्टिगेशन. मग या इन्व्हेस्टिगेशन आफ्टर रजिस्ट्रेशन ऑफ एफ-आय-आर जे इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर्सनी, त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये कलेक्ट केलेला एव्हिडन्स जो आहे तो चार्जशीटच्या रूपाने आपल्या समोर ठेवला जातो. अँड देन बिफोर क्रॉस एक्झामिनेशन आपल्याला ते चार्जशीट पहिल्यांदा वाचता आलं पाहिजे. वी शुड अंडरस्टँड की व्हॉट काइंड ऑफ एव्हिडन्स. अरे दिस इज ओरल एव्हिडन्स. व्हॉट इज ओरल एव्हिडन्स? These two witnesses are stating that they are eyewitnesses to the incident. म्हणजे की या दोघांनी ही घटना बघितलेली आहे असं ते त्यांच्या स्टेटमेंटमध्ये सांगतायत. सो दीज आर दी स्टार विटनेस ऑफ द प्रॉसिक्युशन. They are going to be called by the prosecution to prove the case against the accused, and we will have to take the cross examination of these two accused. मग आपल्याला कळतं की अरे एक असाही विटनेसचं स्टेटमेंट त्यामध्ये आहे की जो म्हणतो की बरोबर आहे, प्रॉसिक्युशनची थेरी अशी आहे की रात्री 8 वाजता मर्डर झाला, परंतु 6 वाजता ज्याने मर्डर केला त्याच्या गाडीमध्ये याला मी जाताना बघितलं होतं. ही इज नॉट एक्झॅक्टली आय विटनेस. However, he witnessed a particular circumstance. He witnessed a circumstance that they were traveling together and prior to commission of the offense. So he is a witness of that particular circumstance. Then what kind of evidence it is? It can be called as a circumstantial evidence. Then there may be after arrest during the investigation, police machinery used to arrest that particular accused persons. आता अक्युज्ड पर्सन्सला अरेस्ट झाल्यानंतर काय होतं? देन दे मेड अ डिस्क्लोजर दॅट आय अँड माय सेल्फ, मी आणि माझे साथीदार मिळून, किंवा आय अँड बी सी डी हॅव कमिटेड द मर्डर ऑफ डी at this place with the use of these weapons, and the weapons which has been used by us, we have kept that weapons at this secret place. You come with me, I'll show that particular place. तुम्ही चला, मी दाखवतो हे वेपननी आम्ही मर्डर केला, तो कुठे ठेवला, आणि ते वेपन रिकव्हर केलं जातं. व्हॉट इज दिस? दिस इज अ रिकव्हरी एव्हिडन्स. So first of all, while going into the cross examination, why I am preparing this foundational aspect, you should aware की अरे माझ्या विरोधात एव्हिडन्स काय आहे, माझ्या विरोधात ओरल एव्हिडन्स आहे का? कारण हा साक्षीदार तर येणार आहे, या साक्षीदाराची मला क्रॉस घ्यायची आहे. पण मला क्रिमिनल ट्रायलचे बेसिक फाउंडेशनल आस्पेक्ट काय आहे? अरे मी आरोपी आहे ना, आय एम प्रिझ्युम टू बी इनोसंट अंटिल आय प्रूव्ह टू बी गिल्टी. मला इनोसंट म्हणूनच धरलं जातं जोपर्यंत एनी कोर्ट ऑफ लॉ डिलिव्हर्स अ जजमेंट दॅट आय एम गिल्टी. सेकंडली, अरे बर्डन ऑफ प्रूफ लाईज अपॉन द प्रॉसिक्युशन. Why burden of proof lies upon the prosecution? Because they are alleging that you have committed a crime. So if they are alleging that you have committed a crime, it is their duty to prove that you have committed the crime, and not only prove, but to prove the offense beyond reasonable doubt. What do you mean by reasonable doubt? म्हणजे कुठलीही रिझनेबल शंका राहता कामा नये. जर त्यांनी हे अलिगेशन केलं की ए बी सी ने मिळून डीचा मर्डर केला, तर ही प्रॉसिक्युशनची जबाबदारी आहे की त्यांच्या विरोधातला क्राईम जो आहे तो प्रूव्ह करण्याची. आणि दिस इज द फाउंडेशनल आस्पेक्ट. वन व्हेरी इम्पॉर्टंट जजमेंट आय वुड से, गुजरात, स्टेट ऑफ गुजरात वर्सेस किशनबाई इज द जजमेंट. या जजमेंट मध्ये very beautifully it has been said by the Honorable Supreme Court that every acquittal can be understood in two way. म्हणजे प्रत्येक ऍक्विटल, एखाद्याला आपण ज्यावेळेस निर्दोष करतो, कोर्ट ज्यावेळेस निर्दोष करतं, तर त्याचं निर्दोषत्व ज्यावेळेस कोर्ट देतं त्यावेळेस दिस ऍक्विटल कॅन बी अंडरस्टूड बाय टू वेज. वन, युअर जस्टिस डिलिव्हरी सिस्टीम हॅज बीन एंटायरली फेल्ड. याचा अर्थ काय होतो? युअर जस्टिस डिलिव्हरी सिस्टीम हॅज बीन फेल्ड. अँड द सेकंड, का फेल झाली तुमची? बिकॉज तुम्ही एलिगेशन केलं होतं की ए बी सी यांनी डीचा मर्डर केला.
आणि नंतर तो निर्दोष सुटला. म्हणजे मर्डर करून सुद्धा जर तो निर्दोष सुटला तर तुमची ही जस्टिस डिलिव्हरी सिस्टीम जी आहे ती फेल झाली. अँड द सेकंड इन्फरन्स कॅन बी ड्रॉन, आणि दुसरा अर्थ असा घेऊ शकतो आपण, दॅट की नाव टिल डेट यू हॅव प्रॉसिक्युटेड अ इनोसंट पर्सन. म्हणजे तुम्ही आतापर्यंत एक निरपराध व्यक्तींना ट्राय करत होता, प्रॉसिक्यूट केलं, त्यांच्यावरती केस केली, त्यांना ह्या कोर्टाच्या फेऱ्या मारायला लावल्या. अँड दिस इज अब्यूज प्रोसेस ऑफ. सो व्हेरी ब्युटिफुली स्टेटेड व्हॉट द acquittal means. When anybody commits a crime, you initially register the FIR, you go and arrest them, you keep them behind the bars, and after 4 years, 5 years, 10 years, 12 years, after the trial, you say that no, 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 he is acquitted. He has not committed. Who will be the responsible of the loss which he has suffered? So your justice delivery system is not able. Your justice delivery system has been failed. And secondly, now that also means that you have prosecuted an innocent person. So I should aware that what are the foundational aspect of the trial, what kind of evidence does the investigating officer collects during the investigation and put before the court. मग मला ज्या वेळेस हे कळतं त्यावेळेस मला कळतं की ओके फाईन, अरे प्रिझम्पशन ऑफ इनोसन्स इज इन माय फेवर, इज इन फेवर ऑफ द अक्युज्ड. आरोपीच्या बाजूनी प्रिझम्पशन ऑफ इनोसन्स आहे. बेनिफिट ऑफ डाऊट मला दिला जातो, कारण कारण प्रॉसिक्युशन हॅज टू प्रूव्ह द केस बियॉन्ड रिझनेबल डाऊट. प्रॉसिक्युशनला कुठल्याही शंकेविरहित ती केस प्रूव्ह करायची आहे, रिझनेबल शंकेविरहित प्रूव्ह करायची आहे, आणि म्हणून मला बेनिफिट ऑफ डाऊट दिला जातो. मग मला आता क्रिमिनल ट्रायल चालवायची, आरोपीच्या वतीनं मी हजर होतो. मग आरोपीच्या वतीनं हजर होताना द क्रॉस एक्झामिनेशन इज इम्पॉर्टंट वेपन गिवन इन द हँड्स ऑफ द डिफेन्स. आणि डिफेन्सच्या हातात दिलेलं हे क्रॉस म्हणजे वेपन आहे. आता हे वेपन कसं वापरायचं मला तर लागता कामा नाही, कारण ते काय डबल एज वेपन आहे. इट कॅन हार्म मी ऑल्सो. सो आय शुड टेक केअर ऑफ दॅट. आणि म्हणून मला क्रॉस एक्झामिनेशनचं सायन्स म्हणा, त्याला आपण बरेच लोक म्हणतात सेशन्स ट्रायलची इंजिनिअरिंग म्हणा, व्हॉट एव्हर इट मे बी, बट आपल्याला फाउंडेशनल फॅसेट्स, फंडामेंटल फॅसेट्स माहीत असायला. मग आता आपण पुढे जाऊ. म्हणजे प्रॉसिक्युशनला त्यांची केस प्रूव्ह करायची, मला काय करायची, आय विल हॅव टू डिस्प्रूव्ह दॅट केस. आता मला ती केस डिस्प्रूव्ह करायची आहे. बाय वे ऑफ अ व्हॉट, कशी डिस्प्रूव्ह करायची, बाय वे ऑफ अ क्रॉस एक्झामिनेशन. क्रॉस एक्झामिनेशन ऑफ व्हेरियस काइंड ऑफ अ विटनेसेस. मग आता कुठल्या प्रकारचे विटनेसेस येतात आणि केसेस सुटतात कसा बरं. तुम्हाला वाटत असेल की अरे एवढा भर दिवसा मर्डर झाला, अरे हा असॉल्ट झाला, अरे हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. व्हाय देन अक्युज्ड आर रिलीज्ड acquitted, they have been acquitted. So for that purpose you will have to understand the concept of proved, not proved and disproved. What is proved? When a thing is said to be proved, then go to the definition and apply that definition in the practical perspective. What is proved? Then after considering, it has been stated in the definition of the proved. Provedच्या डेफिनेशनला जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की प्रूव्डची डेफिनेशन असं म्हणते की आफ्टर कन्सिडरिंग एंटायर मटेरियल बिफोर इट. कोणी कन्सिडर करायचंय, कोर्टाने. कोर्टाने त्याच्या समोरचं सगळं मटेरियल कन्सिडर इट. हिअर मटेरियल इज द वर्ड, नॉट इव्हिडन्स. म्हणजे कोर्टासमोर फक्त इव्हिडन्सच असतो असं नाही. व्हॉट डू यू मीन बाय मटेरियल? लाईक वाईज चाकू जप्त झाला, दॅट इज अ ऑब्जेक्ट. सो दॅट ऑब्जेक्ट इज टू बी ऑल्सो कन्सिडर. सो 313चं स्टेटमेंट आपल्याला माहित असेल की द स्टेटमेंट ऑफ द अक्यूज रेकॉर्डेड यूज टू बी रेकॉर्डेड अंडर सेक्शन 313 ऑफ द ओल्ड CRPC. Now this statement is not strictly evidence but it is also material. So प्रूव्डची डेफिनेशन बघताना आफ्टर कन्सिडरिंग एंटायर मटेरियल बिफोर इट, जज बिलीव्स दॅट दिस फॅक्ट एक्झिस्ट. फॅक्ट काय आहे? वेदर ABC कमिटेड अ मर्डर ऑफ D. ABC ने D चा मर्डर केला का, ही वादातीत फॅक्ट आहे. ही फॅक्ट प्रूव्ह झाली कधी म्हणता येईल, वेन जज बिलीव्स. म्हणजे बिलीफ ऑफ अ जज इज इम्पॉर्टंट. आता हा बिलीफ कसा आला,
मला वाटतं म्हणून का? नाही, ज्युडिशियल बिलीफ, ज्युडिशियल कॉन्सायन्स. इट इज नॉट अ इंडिव्हिज्युअल ओपिनियन. मग हे ज्युडिशियल कॉन्सायन्स कसं डेव्हलप करायचं? मग आपल्या लक्षात येईल की दॅट इज अ सपोजिशन ऑफ द ऑर्डिनरी प्रुडंट मॅन इज द वर्ड विच हॅज बीन युज्ड इन द सेकंड लिंब ऑफ दॅट डेफिनेशन. म्हणजे काय? की एखादी गोष्ट प्रूव्ह झाली किंवा नाही झाली, ए बी सी नी डी चा मर्डर केला किंवा नाही केला, हे मी सगळं मटेरियल जज म्हणून कन्सिडर करणार. आणि ज्या वेळेस मला वाटतं की येस, दिस फॅक्ट इज प्रूव्ड, then I can convict him. Or else, the probability of the existence of that particular fact is so probable. Probability. This word ही आपल्याला आयुष्यभर कामाला येणार आहे. की प्रोबॅबिलिटी, प्रीपॉन्डरन्स ऑफ प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? गो टू एव्हिडन्स ऍक्ट, गो टू भारतीय साक्ष अधिनियम सेक्शन 119 अँड अर्लियर 114. केसेस सुटतात कशा? ह्युमन कंडक्ट. एखादा आय विटनेस सांगतो की मी जाता जाता हे सगळं घटना बघितली, 3 जण त्याला मारत होते, एकाच्या हातात चाकू होता, एकाच्या हातात कोयता होता, ऑल दीज वेर कॅरिंग द वेपन्स अँड दे ब्रुटली असॉल्टेड हिम अँड ही कोलॅप्स डाऊन ऑन द. बट हाऊएव्हर, ड्युरिंग दिस section number is 119 and 114. So 114 is presumption. Fact is to be proved by way of a presumption also. Now I am presuming it. Why I am presuming? Because probability of the existence of the fact is so high. Now see, human conduct or ordinary course of nature. So ordinary course of nature मध्ये एखादी गोष्ट इव्हेंट होत असेल किंवा ह्युमन कंडक्ट जर तसं असेल, तर दॅट इज टू बी कन्सिडर बाय जजेस. याचं उदाहरण कसं घेता येईल? उदाहरणार्थ एखादा आय विटनेस आहे, तो म्हणतो की मी हे समोर सगळी घटना बघितली, हे सगळे मारत होते. आणि त्यानंतर त्याला क्रॉसमध्ये विचारलं जातं की येस, तू घटना बघितली, बघितली. तू त्यानंतर घरी गेलास, घरी गेलो. घरी गेल्यानंतर तू जेवण केलंस, जेवण केलं. घरी झोपलास, झोपलास. दुसऱ्या दिवशी तू परत कामावर गेलास. आमच्याकडे हे तुझे सगळे डिटेल्स आहेत की यू अटेंडेड युअर जॉब. येस, आय अटेंडेड माय जॉब. You used to follow your daily routine. Yes, I used to follow my daily routine. Okay. And thereafter, after 6 days, you have disclosed this incident to the investigating officer. That means what? You are got a witness. You are not the natural eyewitness. You are got up witness. You are planted witness by the prosecution or by the investigating officer. We can take this plea. How? Because what is a human conduct? He is saying that my friend is murdered in front of me, but I kept my mouth silent for 6 days. I had not disclosed anything to anybody, but I followed my routine. And the police station is only 2 kilometers away from my house. I can visit the police. I can tell them what has actually happened with my friend. He is my very close friend. And we can take the cross examination on the human conduct aspect. सो फर्स्टली अंडरस्टँड की सेशन्स ट्रायल किंवा कोणती जेएमएफसी समोरची असू द्या, सेशन्स असू द्या, सो एनी क्रिमिनल ट्रायलची क्रोनॉलॉजी काय आहे, फाउंडेशनल आस्पेक्ट काय आहे, ही ट्रायल चालते कशी, ही ट्रायल प्रूव्ह कशी केली जाते, ही ट्रायल डिस्प्रूव्ह कशी होते, किंवा याच्यातला एव्हिडन्स कसा प्रूव्ह करायचा, एव्हिडन्स कसा डिस्प्रूव्ह करायचा. नाउ ड्यू टू द लिमिटेड टाइम ऑफ टुडेज वेबिनार, we could not able to throw light on each and every aspect, and I might be in a hurry to give you understanding of all the facts. But at the same time, we should understand that की some key factors I will tell you, की जे प्रॅक्टिकल पर्स्पेक्टिव्हनी ज्यावेळेस तुम्ही विटनेसेसची क्रॉस एक्झामिनेशन घेता, त्यावेळेस तुम्हाला काय काय घेतलं पाहिजे, काय काय केलं पाहिजे, याच्या काही गोष्टी मी सांगणार. बघा, कुठलाही गुन्हा घडतो त्यावेळेस गुन्ह्यामागे उद्देश असतो. म्हणजे काय असतो? मोटिव्ह असतो. सो बेसिकली आपल्याला काय करायचंय? आता प्रॉसिक्युशन थेरी घेऊन आली. काय थेरी घेऊन आली? की ए बी सी ने डी चा मर्डर केला. मग आपल्या साहजिक मनात प्रश्न उपस्थित होतो की का मर्डर केला? काहीतरी मोटिव्ह असेल, काहीतरी इंटेन्शन असेल. मग आपल्याला कळतं की नाही, हा जो डी होता ना, या डी नी या ए ला एका ठिकाणी मारहाण केलेली होती, आणि त्या मारहाणीची राग मनात धरून त्याच्यानंतर दे हॅव कमिटेड दी मर्डर. असं कोणी सांगितलं?
it is in the charge sheet. So motive. नाव बेसिकली मला हा मोटिव्ह डिस्प्रूव्ह करायचा, म्हणजे क्रॉस ऑन द आस्पेक्ट ऑफ द मोटिव्ह. पॉइंट नंबर 1, की जिथून सुरुवात झाली हा मोटिव्ह मला डिस्प्रूव्ह करायचा. कसा डिस्प्रूव्ह करणार? मग मला कॉन्ट्ररी रेकॉर्डवर आणायचं. काय रेकॉर्डवर आणायचं? की अरे यांचे जरी वाद झाले होते तर हे वाद मिटले होते. देन देन आय कॅन आस्क पर्टिक्युलर जो मोटिव्हचा विटनेस असेल, जो सांगतो की 2 वर्षापूर्वी माझ्या समक्ष कॉलेजला याने 4 मुलींच्या देखत याच्या 2 कानामागा आणल्या आणि त्याचा याला खूप त्रास झाला आणि याने ते डोक्यात घेतलं आणि 2 वर्षानंतर मर्डर केलं. आता असं एखादा विटनेस सांगत असेल तर आय शुड construct my cross examination on the motive. So whenever motive can be different, or Supreme Court goes to the extent in circumstantial evidence it is not necessary to prove the motive, but however there are certain judgments which says that no, motive plays an important role. असंही सुप्रीम कोर्ट म्हणतं की मोटिव्ह इज लॉक इन द माइंड ऑफ द अक्युज्ड. एखादा क्राईम करायला काय मोटिव्ह आहे हा माझ्या मनामध्ये लॉक आहे, तो कोणी काढू शकणार नाही. बट बी इट ॲज मे बी, we will have to cross examine on the motive, and later on we can argue that there is no motive has not been proved by the prosecution. 498 च्या केसेस असतात. मला सुरुवातीला 2-3 महिने चांगलं नांदवलं आणि त्याच्यानंतर छळ सुरू केला. का छळ सुरू केला? मला सांगितलं 20 लाख रुपये घेऊन हे फ्लॅट विकत घ्यायचा आहे, ऑफिस विकत घ्यायचंय. अँड इफ वी एबल टू शो दॅट की ऑलरेडी देअर ऑफिस वॉज सिच्युएटेड, त्यांचं ऑफिस अगोदरच होतं, then what is the human conduct? What is the probability, existence of the fact that she is lying? Whether it is appears to be there in the normal ordinary course of event? No, I am having already my office, I am going to the office, I am having car, I am having flat, why should I ask the money from her? So cross on the basis of that particular motive, की हे पहिलं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. देन क्रॉस एक्झामिनेशन ऑन दी कंडक्ट. कोणताही विटनेसला ज्यावेळेस आपण क्रॉस एक्झामाइन करतो त्यावेळेस त्याचं कंडक्ट लक्षात घ्यायचं. आता हे कंडक्ट कशा कशा माध्यमातून आपण डिस्क्रेडिट करू शकतो? आपल्याला क्रॉस एक्झामिनेशन मधून काय करायचंय? वी विल हॅव टू डिस्क्रेडिट द विटनेस, वी विल हॅव टू इम्पीच द कॅरेक्टर ऑफ द विटनेस, वी विल हॅव टू शो टू द कोर्ट दॅट दिस विटनेस इज नॉट रिलायबल, दिस विटनेस इज नॉट नॅचरल. सपोज एनी विटनेस इज सेइंग दॅट की नाही, मी तिथून जात होतो आणि तिथून जाता जाता मी बघितलं की 2-3 जण अचानक 2 व्हीलरवर आले आणि त्या एका जणाला मारले. द ऑफेन्स मे बी अदर, ऑफेन्स मे बी लाईकवाईज की ऑफेन्स अगेन्स्ट वुमन, ऑफेन्स अगेन्स्ट चिल्ड्रन, ऑफेन्स अगेन्स्ट स्टेट, ऑफेन्स अगेन्स्ट पब्लिक ट्रँक्युलिटी, ऑफेन्स अगेन्स्ट बॉडी, ऑफेन्स अगेन्स्ट प्रॉपर्टी. But every offense is having or covered. What is the motive to that offense? Cross on the motive. Secondly, what is the conduct of the complainant? Now, conduct of the witness. Witness is saying की मी तिथं उभा होतो and I had seen that particular incident. माझ्या समक्ष घडला. मग मी जर क्रॉस मध्ये विचारलं की बाबा रे तुझ्या कामाची वेळ काय? तू इथून शिवाजीनगरवरून तुला हडपसरला जर जायचं असेल तर तुला युनिव्हर्सिटीला जाण्याची आवश्यकता लागत नाही. तो म्हणतो नाही. आणि दररोज एव्हरी डे युअर रुटीन इज टू गो फ्रॉम द मेट्रो टू हडपसर, आणि मेट्रो मधूनच तू हडपसरला जातो. येस आय डू. तो हो म्हणला. मग त्याच्याकडून जर असं आलं की अरे दॅट मीन्स, वेदर इट मीन्स दॅट की बाय चान्स यू आर प्रेझेंट देअर, किंवा तू ती घटना बघण्याकरताच तिथे गेला होता का? तुझा तर नॅचरल इव्हेंट काय आहे? तू इथून घरी जातोस हडपसर मार्गे, तुला युनिव्हर्सिटीला जाण्याची काय आवश्यकता होती? म्हणजेच तुला प्लांट केला गेलाय का? कंप्लेनंट त्यांच्या सांगण्यावरून, इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरच्या सांगण्यावरून तू साक्ष देतोय का? आरोपीला खोटं गुंतवण्याकरता सांगतोय का? कारण तुझं जाणं हे फक्त योगायोगाचा भाग होता, आणि तो योगायोग जो आहे तो सुद्धा तू एक्सप्लेन केलेला नाही. सो वेदर ही इज देअर बाय चान्स, so that is to be cross examined. Now there are many aspects, but these two aspects are very much important, and we are going to continue this particular series as and when we get the time
because many aspects are there. Likewise, ki everything. And finally, I will tell you time of occurrence, की घटना कधी घडली, घटना कधी रिपोर्ट झाली, पोलीस स्टेशन आणि त्या पर्टिक्युलर स्पॉट पासून पोलीस स्टेशनचं अंतर किती होतं, ती घटना रिपोर्ट व्हायला डिले का झाला, ते किती वेळेत रिपोर्ट होणं सहजासहजी शक्य होतं, क्रोनॉलॉजी काय इन्सिडेंटची आहे आणि ती क्रोनॉलॉजी कशी तुम्हाला डिस्प्रूव्ह करता येईल. ऑल दीज फॅक्टर्स अँड मेनी अदर फॅक्टर्स, लाईकवाईज मेनी विटनेसेस आर देअर, लाईक आय विटनेस आर देअर, सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सचे विटनेसेस असतात, इंटरेस्टेड विटनेस असतात की त्याचा काही केसमध्ये इंटरेस्ट आहे का. सो क्रॉस इज अ आर्ट, इट इज नॉट अ सब्जेक्ट ऑफ हाफ एन आवर. आणि असं प्रत्येक क्रॉस घेतल्यानंतर मी नेहमी सांगत असतो की नेहमी आम्हालाही असं वाटतं, सगळ्यांनाच वाटत असेल किंबहुना, की आपल्याकडून काहीतरी राहून गेलं, आपण हे प्रश्न असे विचारायला हवे होते. आणि आज मुद्दाम होऊन की क्रॉस घेताना मग चीफ घेताना तुम्ही असायला हवं, ती लिहून ठेवायला हवी. व्हॉट इज कॉन्ट्राडिक्शन अँड ओमिशन, कॉन्ट्राडिक्शन कसं रेकॉर्डवर आणायचं. सो बेसिकली I have allotted the time, very few time is there to interact with you, and hopefully we will try to again continue this series in the future in respect of cross examination, in respect of any other aspect in criminal or civil law. So madam ni आपल्याला माहिती दिलेलीच आहे, and I'll again hand over to the madam. Thank you so much. Yes.